बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक पोरगी होती. शाळेमध्ये शिक्षण घेत होती, पण मात्र तिचं वय ह्या 18 वर्षापेक्षा कमी होतं. मग एक दिवस ती नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना त्याच परिसरामध्ये राहणारा एक 83 वर्षाचा म्हातारा होता. म्हातारा पुरुष होता. त्या पुरुषानं त्या पोरीला चॉकलेटच्या बहाण्यानं काहीतरी आमिष देऊन जवळ बोलवलं. जवळ बोलवल्यानंतर ती पोरगी सुद्धा वयस्कर आहे म्हणून त्या पुरुषाच्या जवळ गेली आणि जवळ गेल्यानंतर त्या पुरुषानं त्या पोरीला घरामध्ये नेलं आणि सांगितलं की माझे हातपाय मोठ्या प्रमाणात दुखत आहेत, माझे हातपाय दाबून दे. कदाचित त्या दोघांची पहिली काहीतरी ओळख असेल. ती मुलगी, ती पोरगी त्या पुरुषाला ओळखत असेल. मग हातपाय दाबून दे म्हणल्यानंतर ती पोरगी त्या म्हाताऱ्या माणसाचे, 83 वर्षाच्या पुरुषाचे हातपाय दाबत होती. हातपाय दाबत असताना त्या पुरुषानं त्या पोरीला जवळ ओढलं आणि जवळ वाढल्यानंतर तिच्या नको नको तिथं टच करायला सुरुवात केली, स्पर्श करायला सुरुवात केली. आता स्पर्श करायला सुरुवात केल्यानंतर त्यानं त्या पोरीला पकडलं. तिच्या शरीरावरचे एक एक कपडे काढायला सुरुवात केली आणि संपूर्ण कपडे काढल्यानंतर तिचं जे गुप्त अंग आहे, गुप्त अंगावर हळद आणि कुंकू लावून त्याची पूजा सुद्धा केली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 28 जानेवारी 2026 ची. 28 जानेवारी 2026 ला त्याच परिसरामध्ये राहणारी एक 18 वर्षा वयापेक्षा कमी वयाची पोरगी होती. शाळेमध्ये शिक्षण घेत होती आणि त्याच पोरीला त्या परिसरामध्ये राहणाऱ्या एक 83 वर्षीय म्हाताऱ्याने, पुरुषाने त्या पोरीला बोलवलं होतं. पाय दाबायच्या बहाण्यानं बोलवलं, तिला काहीतरी चॉकलेटचं कशाचं आमिष दिलं, घरामध्ये बोलून तिचे कपडे काढले, तिच्या गुप्त अंगावर हळद आणि कुंकू टाकलं, विधी करायची, पूजा करायचं असं त्या पोरीला सांगितलं आणि तिच्यासोबत तिचे संपूर्ण कपडे काढून नको ते कृत्य केलं. आता हा सगळा नको ते कृत्य करण्याचा प्रकार घडल्यानंतर त्या पोरीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. तिच्या आईनं हा सगळा प्रकार ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तात्काळ जवळचं दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. आता या संपूर्ण प्रकरणामुळं एकच खळबळ परिसरामध्ये उडाली होती. पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो 83 वर्षाचा म्हातारा आहे, पुरुष आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आणि थेट त्याच्यावर पोस्को अंतर्गत आणि जादूटोणा कायदा अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली. विविध कलमा त्याच्यावर लावण्यात आल्या. त्याला पोलीस कोठडीमध्ये टाकलं आणि त्याच्यावर कारवाई सुरू झाली. आता 1 महिन्यानंतर त्या आरोपीनं पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जामीन मिळावी म्हणून अर्ज सुद्धा केला होता. पण मात्र न्यायालयानं त्याचा अर्ज फेटाळून लावलेला आहे. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्याची जागा ही जेलमध्येच आहे, कारण की त्यांनी केलेले जे कृत्य आहे त्यामुळे त्याला जमानत किंवा जामीन मिळू शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. आता ज्या पद्धतीनं त्या आरोपीनं केलेलं आहे त्याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा त्याला व्हायला पाहिजे आणि खरंच अशा व्यक्तीला, अशा मानसिकतेच्या लोकाला समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही असं सुद्धा अनेकांनी म्हणलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे त्यामुळं एकच खळबळ संपूर्ण परिसरामध्ये उडालेली आहे. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो आणि सांगत असतो. बघा कशा पद्धतीनं घडतंय आणि काय काय होतंय.